Okay, so the next question we are going to start, and that next question of next fresh unit is a quasi contract. Now you may have a question in the mind, what is meant by this word quasi contract? Why this word quasi has been used? And why not only the word contract is there? Okay, why this prefix quasi has been added to this particular word? So तुम्हाला कदाचित मनात काय असेल तर क्वेश्चन असेल. रिझन काय बघा, आतापर्यंत जेवढं काय डिस्कशन तुम्ही इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं केलं तर त्यावरनं तुम्हाला एवढं तर क्लिअर कळलेलं आहे की एक व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होण्यासाठी प्रॉपर ऑफर पाहिजे, त्याचा अनकंडिशनल एक्सेप्टन्स पाहिजे, कन्सिडरेशन डिसाइड झालेलं असायला पाहिजे, लॉफुल ऑब्जेक्ट कन्सिडरेशन पाहिजे, पार्टीज कॉम्पिटंट पाहिजेत, फ्री कन्सेंट पाहिजे, परत कॉन्ट्रॅक्टचा टर्म्स क्लिअर सर्टन पाहिजे, तरच तिथं व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होतो. अदरवाईज व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होत नाही. पण सी समटाइम्स हे सगळं नसताना सुद्धा प्रॉपर ऑफर, प्रॉपर एक्सेप्टन्स, टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट क्लिअरली डिसाइडेड नसताना सुद्धा कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन क्रिएट होता. आणि म्हणून त्याला काय म्हणतात सांगा, तर त्या सिच्युएशनला क्वासी कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. आपल्या भारतात ना क्वासी कॉन्ट्रॅक्ट हा शब्द वापरलेला नाहीये. हा इंग्लंडमध्ये वापरला आणि आपण इंग्लिश भाषाच ब्रॉली भाषेमध्ये वापरतो, म्हणून वी ऑल्सो यूज टू अप्लाय द वर्ड क्वासी कॉन्ट्रॅक्ट. पण इंडियामध्ये जे वर्डिंग वापरले ते काय सांगा, तर certain relation resembling to contract. Here you are going to get certain relation resembling to contract. Certain relation resembling to those created by the contract. असं आपण नाव दिलेलं, म्हणजे एक्झॅक्टली कॉन्ट्रॅक्ट नसलं तरी कॉन्ट्रॅक्ट सारखं रिलेशन रिझेम्बलिंग, रिझेम्बल शब्द ऐकलेला, रिझेम्बलिंग म्हणजे सिमिलर, रिझेम्बलिंग म्हणजे काय असतं सांगा, तर सिमिलर, त्याच्या सारखं म्हणजे काय कन्सिडर केलं जाईल, तर रिझेम्बलिंग म्हणून कन्सिडर केलं जाईल. ओके, सो क्वासी कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे कुठं म्हणतात, इंग्लंडमध्ये, आणि आपल्याकडे त्याला काय नाव आहे सांगा, सर्टन रिलेशन रिझेम्बलिंग टू दोज क्रिएटेड बाय द कॉन्ट्रॅक्ट. ऍज सच असं प्रॉपर ऑफर, प्रॉपर एक्सेप्टन्स वगैरे नाहीये, पण स्टील सर्कमस्टन्सेस लॉ त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन काय होतं तर क्रिएट करत आहे. आणि क्वासी कॉन्ट्रॅक्टचा बेस्ट ऑफ एक्झाम्पल म्हणजे काय माहितीये, जे आता आपण श्रीखंडचं एक्झाम्पल 5 मिनिटात बघितलेला. परत एकदा बघा, 1-2 मिनिटात एक्झाम्पल रिवाइज करूया, म्हणजे तुम्हाला क्लिअर कन्सेप्ट काय होईल तर तिथं लक्षात येईल क्वासी कॉन्ट्रॅक्टची काय आहे तिथं. बघा, अ सेल्समन went into one particular apartment. He was selling the Shrikhand of a different flavor. He went to the all different flats, and then he came to your flats. He showed you the different flavors of the Shrikhand. Shrikhand different flavor त्याने तुम्हाला दाखवले. You just want to make a time pass, so you also saw the flavor he had showed you. And then you said that no, I don't want to purchase, my mom is not in the home. And he went from your house. But say for fortunately, unfortunately, whatever it may be, he forgot one tin at your home. एक डब्बा श्रीखंडचा तो तुमच्या घरामध्ये विसरून गेला तिथं काय. And in the afternoon, nobody was in your home and you was hungry. You saw that Shrikhand tin on the table, which a salesman has forgotten there. And of course, you was hungry. You take the Shrikhand tin and you eat it. Now, in the evening, when the salesman was making a calculation, he definitely remembered that he forgot one tin at your home. Okay, so he came back to your flat and asked you for that tin. Now, you was not having that tin because you already eaten the Shrikhand. Now, question mark was whether you are liable to pay for this. The law says yes, you will be liable to pay to the salesman for the Shrikhand which you have it. This contractual obligation is created by quasi contract. Law impose an obligation on you to pay for the Shrikhand to the salesman. त्या सेल्समनला त्या श्रीखंडचे पैसे पे करायला लॉ तुमच्यावर ऑब्लिगेशन टाकते, कारण तुम्ही त्याच्या एक्सपेन्सेसवर एनरिच झालेला आहे. शब्द बघा माझं कसं आहे, असं म्हणतात क्वासी कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ प्रिव्हेंटिंग अनजस्ट एनरिचमेंट. शब्द बघा, प्रिव्हेंटिंग अनजस्ट एनरिचमेंट. आता तुम्ही म्हणाल एक श्रीखंडचा डबा खाऊन मी असं काय श्रीमंत झालो किंवा झाले, तर व्हॉट एव्हर इट मे बी, लॉला काही देणं घेणं नाही की तुम्ही करोडपती झाला का तुम्ही एक श्रीखंडचा डबा खाऊन तुमची भूक भागली. पण व्हॉट एव्हर इट मे बी, तुम्हाला थोडस तर हॅपीनेस
एनरिचमेंट पोटाला तरी मिळाले ना तिथं हा, तर ते पोटाला मिळालेलं एनरिचमेंट कुणाच्या एक्सपेन्सेसवर होतं सांगा, सेल्समनच्या. मग असं का लॉ अलाउ करेल तुम्हाला, नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट जरी नसलं तरी कॉन्ट्रॅक्ट सारखं रिलेशनशिप इथं क्रिएट होतात, ते रिलेशनशिप लॉ तुमच्यामध्ये क्रिएट करतात, म्हणून त्याला क्वासी कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप असं म्हणतात. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं सेक्शन 68 पासून 72 म्हणजे 5 सर्कमस्टन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये कुठलं रिलेशनशिप क्रिएट होत आहे सांगा, तर क्वासी कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप क्रिएट होत आहे. म्हणजे असं प्रॉपर ऑफर, प्रॉपर एक्सेप्टन्स वगैरे वगैरे नसताना सुद्धा कॉन्ट्रॅक्ट काय होतं सांगा, तर क्रिएट होतं तिथं. डन. स्टार्ट करूया. लक्षात आलं क्वासी कॉन्ट्रॅक्टच्या. बघा, सेक्शन 68 to 72 deal with the certain relation resembling to contract. It incorporate the obligation which known as a quasi contract under English law. English law खाली काय म्हणतात त्याला, quasi contract. It covers the cases where the obligation to pay arise neither on the basis of contract nor on tort. पण इथे ऑब्लिगेशन कशातून येते सांगा, तर दुसऱ्याच्या जीवावर तुम्हाला बेनिफिट घेता येणार नाही हा. But a person has obtained unjust benefit at the cost of another. सेल्समॅनच्या जीवावर तुम्ही काय एनरिच होणार हा. The quasi contractual obligation is based on the principle that a law and justice will try to prevent the unjust enrichment. अनजस्ट एनरिचमेंट म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या जीवावर मिळालेला बेनिफिट हा. अनजस्ट एनरिचमेंट मीन्स एनरिचमेंट ऑफ वन पर्सन ऍट द कॉस्ट ऑफ अनदर, और टू प्रिव्हेंट अ मॅन फ्रॉम रिटेनिंग द मनी और सम बेनिफिट डिराइव फ्रॉम अनदर. दुसऱ्याकडून भेटलेलं बेनिफिट तुम्ही ठेवून घेऊ शकत नाही, एक तर ते रिटर्न करा नाही तर त्याच्यासाठी पे करा. Either of the thing you have to do, and that is considered as a quasi contract. Then so quasi contract under section 68 to 72 can be discussed as under Roman 2 करायचं प्रॉपर हा. छान हेडिंग द्यायचं, नुसतं quasi contract हेडिंग न देता प्रोव्हिजन्स ऑफ quasi contract and इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 ब्रॅकेट मध्ये पॉइंटच्या लगेच टाकून द्यायचं. सेक्शन 68 ते 72 तुम्हाला मागं पण सांगितले. आत लिहिलेल्या सेक्शन कडे एवढं लक्ष नसतंय, त्यामुळे हेडिंगचे सेक्शन तुम्हाला माहिती असतील त्या पॉइंटचे, त्या हेडिंगला सेक्शन शक्यतो टाकत जायचं हा. नंबर 1 बघा, मीनिंग. Under the special circumstances, person may receive the benefit to which a law regard another as a better entitled, or for which a law consider he should pay it to the another. ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्ही पे करायला पाहिजे, नाहीतर त्याला डब्बा द्यायला पाहिजे श्रीखंडचा, इवन दो तुमच्यात कॉन्ट्रॅक्ट नव्हता हा. देर इज नो कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द पार्टी. दिस रिलेशनशिप इज टर्म्ड एज काय म्हणतात सांगायला, क्वासी कॉन्ट्रॅक्ट किंवा गृहीत धरलेला कॉन्ट्रॅक्ट म्हणून कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतात इंग्लंडमध्ये, किंवा आपल्या भारतात काय म्हणतात माहिती तुम्हाला, सर्टन रिलेशन रिझेम्बलिंग टू दोज क्रिएटेड बाय द कॉन्ट्रॅक्ट हा. क्वासी कॉन्ट्रॅक्ट इज नॉट मेड आउट ऑफ द प्रपोजल, एक्सेप्टन्स, प्री कन्सेंट ह्या प्रोसेस मधून आलेलं नाहीये हा. तर क्वासी कॉन्ट्रॅक्ट हे लॉ तून आलेलं आहे. इट ट्रस्ट अस बाय लॉ हा. स्ट्रिक्टली स्पीकिंग क्वासी कॉन्ट्रॅक्ट हे कॉन्ट्रॅक्ट नाहीये हा, कारण ते असं इंटेन्शनली एंटर्ड केलेलं नाहीये, पण स्टील त्याला कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन्स मात्र असतात. क्वासी कॉन्ट्रॅक्ट ऑन द अदर हँड इज अ क्रिएटेड बाय द लॉ. इन अ मिलर वर्सेस कॉल्स इट वॉज ऑब्झर्व्ड इन ट्रूथ जरी हे कॉन्ट्रॅक्ट नसलं तरी एक ऑब्लिगेशन आहे जे लॉ क्रिएट करतंय, जरी तुमच्यात अग्रीमेंट नसलं तरी. इन द अब्सन्स ऑफ अग्रीमेंट इट्स अन ऑब्लिगेशन which is created by the law between the parties हा. अनजस्ट एनरिचमेंट प्रिव्हेंट करण्यासाठी क्वासी कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन क्रिएट केलेलं आहे. सो ऑल अबाउट क्वासी कॉन्ट्रॅक्ट अंडर सेक्शन 68 to 72 कॅन बी डिस्कस्ड ॲज अंडर हा. रोमन 1 काय केलं सांगा, इंट्रोडक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. रोमन 2 काय केलं आपण, क्वासी कॉन्ट्रॅक्ट, त्यातला ए पॉइंट बघितला कुठला, आता आपण त्या मिनिंग बघितलं क्वासी कॉन्ट्रॅक्टचा. आता क्वासी कॉन्ट्रॅक्ट कुठल्या प्रिन्सिपल्सवर बेस्ड आहे ते आपण काय करूया तर बघूया हा. क्वासी कॉन्ट्रॅक्ट रेस्ट अपॉन द इक्विटेबल प्रिन्सिपल. इक्विटेबल न्याय, अन्याय नाही व्हायला पाहिजे ना. तुम्ही श्रीखंड खाल्ला निवांत आणि सेल्समन पैसे खर्च करेल, हा अन्याय आहे ना, त्यामुळे अन्याय नाही व्हायला पाहिजे हा. विच डिक्लेअर दॅट अ पर्सन शॅल नॉट बी अलाउड टू एनरिच हिमसेल्फ unjustly at the expense of another. दुसऱ्याच्या एक्सपेन्सेसवर अनजस्ट एनरिचमेंट कोर्ट अलाउ करणार नाही हा. महावीर किशोर वर्सेस स्टेट ऑफ एमपी हा च्या केसमध्ये सांगितलं की प्रिन्सिपल ऑफ अनजस्ट एनरिचमेंट मध्ये 2 मुद्दे आहेत. नंबर 1 काय सांगा, दुसऱ्याच्या जीवावर तुम्ही बेनिफिट नाही घेऊ शकणार हा. द डिपेंडंट इज एनरिच्ड बाय द बेनिफिट हा. आणि नंबर 2 ते एनरिचमेंट कुणाच्या जीवावर होतं सांगा, प्लेंटिफच्या जीवावर होता हा. दॅट एनरिचमेंट इज ॲट द एक्सपेन्स ऑफ अ प्लेंटिफ. आणि नंबर 3 हे अन्याय आहे ना, शेवटी अनजस्ट आहे, चुकीचं आहे हा. द रिटेन्शन ऑफ अनजस्ट एनरिचमेंट काय सांगा तर अन्याय आहे, तो चुकीचा आहे.
अनजस्ट आहे तिथं हा. सो कॉन्ट्रॅक्ट इज नॉट गोइंग टू बी टेकन ॲज अ बेनिफिट ओनली टू द सिंगल पार्टी. जर तुम्ही ते बेनिफिट घेतलेलं आहे, कॉसी कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन सांगते की तुम्ही अपोजिट पार्टीला त्याच्यासाठी पे करायला पाहिजे तिथं. ओके, सो नंबर वन पार्टीने बेनिफिट घेतलेला आहे, नंबर 2 ते दुसऱ्याच्या जीवावर आहे, ऍट द एक्सपेन्स ऑफ प्लेंटिफ आहे, नंबर 3 ते अनजस्ट आहे. त्यामुळे तुम्ही अनजस्ट बेनिफिट नाही घेऊ शकत तिथं हा. देन सी पॉइंट काय म्हणते बघा, तर कॉसी कॉन्ट्रॅक्टचे फीचर्स काय. इथपर्यंत आज आपण संपूया. टाइप्स आपण उद्या कव्हर करूया, उद्या हा युनिट संपून जाईल हा. एकच सिंगल युनिट क्वेश्चनचा युनिट आहे. फीचर्स अवेलेबल आहे तुम्ही हा. इट इज अ राईट नॉट अगेन्स्ट अ पर्टिक्युलर पर्सन ऑर अ पर्सन हा. सो दॅट, एक मिनिट इथे मिस्टेक झालेली आहे. इट इज अ राईट विच इज अवेलेबल अगेन्स्ट अ पर्टिक्युलर पर्सन. नॉट शब्द बाय मिस्टेक पडलेला आहे. ज्यांच्याकडे नोट्स आहेत ते नोट्स मध्ये नॉट शब्द काढून टाका. ज्यांच्याकडे नाहीये ते पेन नंबर, पेज नंबर पेन नोटबुक वर मेन्शन करून ठेवा की ह्या पेजवरचं सी पॉइंट मध्ये बाय मिस्टेक नॉट पडलेला आहे. इट इज अ राईट विच इज अवेलेबल अगेन्स्ट अ पर्टिक्युलर पर्सन. तो श्रीखंड सेल्समन जाऊन जर त्यांना ते श्रीखंड खाल्लेलं आहे केशवने, तर पैसे जाऊन निलेशकडनं मागू शकतात काय? नाही. पैसे श्रीखंडचे केशवनी खाल्लेले आहे तर पैसे पण केशवनीच द्यायला पाहिजेत तिथं. तेव्हा हा राईट फक्त कुणाच्या अगेन्स्ट अवेलेबल आहे सांगा, अगेन्स्ट अ पर्टिक्युलर पर्सन ऑर अ पर्सन्स हा. नंबर 2, इट डज नॉट अराइज आउट ऑफ अग्रीमेंट. इथे काय ऍज अग्रीमेंट नाही आहे. आणि नंबर 3 बघा, कॉसी कॉन्ट्रॅक्ट हे कायम हा मनी ऑब्लिगेशन क्रिएट करेल. ओके, सच अ कॉसी कॉन्ट्रॅक्च्युअल राईट इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ अ राईट टू मनी अँड जनरली दो नॉट हा. मनी पण कशी असेल सांगा, फिक्स सम. लिक्विडेटेड म्हणजे परवा एकदा सांगितलं बघा, लिक्विडेटेड अमाऊंट म्हणजे एक फिक्स्ड अमाऊंट. माहित आहे मला, 100 रुपयाचा तांदूळ 820 रुपये झालाय म्हणजे 20 रुपये माझं नुकसान झालेलं आहे. त्याला काय म्हणतो आपण सांगा, एक अमाऊंट फिक्स आहे, असं डिसाईड करायची गरज नाहीये. तर त्यावेळेला अमाऊंट कशी असते म्हणतात सांगा, तर लिक्विडेटेड अमाऊंट असते की विच कॅन बी काउंटेड, विच कॅन बी मेजर्ड. त्याला काय म्हणायचं, पण तुम्ही माझी बदनामी केला म्हणून मला नेमकं किती नुकसान होईल मोजता येईल काय? नाही. त्यामुळे डॅमेजेस कशात म्हणायचं सांगा, त्यावेळेला अनलिक्विडेटेड आहे. पण या राईसच्या एक्झाम्पल मध्ये डॅमेजेस कशात सांगा, लिक्विडेटेड आहे का? आपण त्याला काउंट करू शकतो. इथे आपण त्याला काउंट करू शकत नाही. बॅक टू कॉसी कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन अगेन्स्ट अ पर्टिक्युलर पर्सन असतं हा. हे ऑब्लिगेशन अग्रीमेंट मधनं अराईज न होता लॉ इम्पोज करतं हा. आणि हे ऑब्लिगेशन जनरली मनी फॉर्म मध्ये असतं आणि मनी सुद्धा जनरली लिक्विडेटेड अमाऊंट असेल. ओके, सो हियर वी आर फिनिशिंग कॉसी कॉन्ट्रॅक्टचे फीचर्स आपण काय केलेले आहेत तर संपवलेले आहेत हा. उद्या आपण पुढे प्रोसीड करूया. कॉसी कॉन्ट्रॅक्टचे काय बघूया आपण उद्या, तर टाइप्स बघूया. 68, 69, 70, 71, 72 हा. सगळे ते सेक्शन्स आहेत आपल्याला 5 डिटेल मध्ये. उद्या आपण काय करूया, ते 5 सेक्शन. वेळ राहिला तर ऑफकोर्स पुढचं चॅप्टर पण चालू करूया. नाही वेळ राहिला तर मग एवढा युनिट कव्हर अप करूया आपण हा. एक फक्त डिस्कनेक्ट करायच्या आधी मला एक सांगा की सेकंड सब्जेक्ट कुठला ऐकायची इच्छा आहे. मी नोट्स तुम्हाला 1-2 दिवसात देऊन ठेवते. टिल द टाइम तुमचे नोट्स झेरॉक्स होतील.